मी डॉक्टर संगीता चिद्दरवार, पुसद राहणार आणि मी एक जुनी VVF ची पेशंट आहे। आज माझी जगण्याची उमेद अक्षरशः कच्ची झालेली होती आणि मला अकोल्याचे डॉक्टर सर्जन गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर लाखे सरांचा पत्ता मिळाला आणि मी तिथे ॲडमिट झाली। बऱ्याच अंशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार किंवा अदर काही कुठे कुठे फिरून तिथे आली। महाराजांच्या कृपेने आणि माझ्या दैवयोगाने खूप चांगले सर्जन मला भेटले, ज्यांनी मला विश्वास दिला, दिलासा दिला की सगळ्यांनी जो काही एक प्रचंड सांगितलेलं होतं की बापरे हे ओपन सर्जरीशिवाय शक्य नाही आहे, आणि सरांनी अगदी कॅज्युअली पाहिल्याच्या नंतर सांगितलं की ओके ठीक आहे, 1-1.5 तासाची सर्जरी होईल आणि आपण दुरुस्त करून देऊ। एक पॉइंट टक्का फक्त त्यांनी मला गॅरंटीची दिली होती की शक्यता नाही असं नाही म्हणत, पण मी हाताशी ठेवतो, 99.99 हे माझ्याकडून मी देतो। शेवटी कुठंतरी आपलाही हात राखलेला असावा या शब्दाने। सरांनी दिलासा तर दिला होता, विश्वास दिला होता। माझे अदरही काही आजार होते त्याला जोडून, त्या आजाराच्या नंतर इतर डॉक्टरांच्या सजेशननी मला सरांनी टेबलवर घेतलं। सरांनी सांगितलेल्या वेळेच्या सर्जरी नाही होऊ शकली, कारण सरांसाठी तो पेपर खूप अवघड होता, परंतु सरांनी खूप छान स्किलनी तो सोडवला आणि त्या अवघड पेपरला आज मी तुमच्या समोर जी आहे उत्तर देते। मला 21 दिवसांचं कॅथेटर होतं, ते रिमूव्ह केल्याच्या नंतर मला जी भीती होती अनियंत्रित युरिन होईल तो सुद्धा भाग राहिलेला नाहीये। व्हजायनल लीकिंग होतं ते पण पूर्णतः बंद झालं आणि ज्या पद्धतीने सरांनी पेपर सोडवला, माझे पूर्वीचे 3 सीझर, 1 हिस्टेक्टॉमी आणि आत्ताची सर्जरी, या सगळ्यामध्ये ॲडिजन्स फाउंड झालेले होते। ते ॲडिजन्स म्हणजे अक्षरशः खास कळग्यांचा रस्ता होता शस्त्रक्रियेसाठी, तो सरांनी स्वच्छ करत त्यांचं एक स्वतःचं तंत्र वापरून जे ब्लॅडर सारखं एक नाजूक अवयव होता त्या अवयवाला कुठेही धक्का न लागू देता स्वतःचं स्किल वापरून वेगळ्या पद्धतीने सर्जरी केली आणि मला दिलासा देत सरांनी आज इथपर्यंत आणलंय। त्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीये, थँक्यू एवढं म्हणण्याशिवाय माझ्याकडे शब्द नाही। धन्यवाद।